मंडळी नमस्कार, मी सुभाष सुतार. लोकसंवादमध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, 29 महानगरपालिकेच्या निवडणुका आत्ताच पार पडल्या. त्याचे निकाल हाती आले आणि अनेक राजकीय पक्षांना घरघर लागल्याचं चित्र आपण पाहिलेलं आहे. राज्याचं आणि देशाचं नव्हे तर जगाचं लक्ष ज्या महानगरपालिकेकडे होतं ती महानगरपालिका मुंबईची. गेल्या अनेक वर्षापासून मुंबईवर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं वर्चस्व राहिलेलं आहे आणि अनेक वर्ष ही महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात होती. मात्र यावर्षी भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळालेल्या आहेत. त्या खालोखाल एकनाथराव शिंदे यांची शिवसेना आहे. म्हणजे ही जी महायुती आहे या महायुतीला सगळ्यात जास्त जागा आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला केवळ 65 जागा मिळाल्या. राज ठाकरे यांच्या गटाला फक्त 6 जागा मिळालेल्या आहेत. म्हणजे मनसे या निवडणुकीमध्ये सबसेल अपयशी ठरल्याचं चित्र आहे. म्हणजे राज ठाकरे यांचा फायदा उद्धव ठाकरे यांना झाल्याचं दिसतंय, परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचा किंवा त्यांच्या समर्थकांचा, त्यांच्या मतदारांचा राज ठाकरे यांना किती फायदा झाला आहे हा यक्ष प्रश्न बाजूलाच राहिला. परंतु आता फोडातोडीचं राजकारण पाहायला आपल्याला मिळते. मुंबई महानगरपालिकेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सरिता म्हस्के नावाच्या नवनिर्वाचित नगरसेविका निकालानंतर लगेच नॉट रिचेबल होतात आणि त्यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली. तिकडं कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे काही नगरसेवक नॉट रिचेबल आहेत. म्हणजे जर आपण लक्षात घेतलं तर काँग्रेसची वाताहत झाली, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पक्षाची वाताहत झाल्याचं चित्र आहे, अजित पवार यांच्या गटाची वाताहत झाल्याचं चित्र आहे. मनसेचं तुम्ही पाहताय केवळ 6 जागा आहेत. अन्य ठिकाणी त्यांना फारसे नगरसेवक निवडून आणता आले नाहीत. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या गटाची सुद्धा तीच अवस्था आहे. असं असताना आता जे निवडणूक जिंकून नगरसेवक झालेले आहेत तेच लोक आता नॉट रिचेबल होत आहेत. त्यामुळं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची आणि अन्य पक्षातल्या गटाचं अस्तित्व धोक्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. परंतु ज्या सरिता म्हस्केवरून महाराष्ट्रात खळबळ उडाली होती त्या सरिता म्हस्के आता रिचेबल झाल्याचे चित्र आहे. हे बघा, मी देवदर्शनासाठी बाहेर गेले होते आणि मला थोडा येण्यासाठी उशीर झाला आणि बाहेर असल्यामुळे मी नॉट रिचेबल होते. पण जेव्हा मी रिचेबल झाले माझं पक्षाशी बोलणंही झालं आणि माझ्या सेफ्टीसाठीच मला पक्षाकडनंच आदेश होते. नार्वेकर साहेबांच्या मी कॉन्टॅक्टमध्ये होते की तुम्ही इथे पोहोचेपर्यंत, आमच्याकडे येईपर्यंत तुमचा मोबाईल बंद ठेवा. हे बघा, माझं गोष्ट ऐका. सर्व जे इलेक्शन्स लढतात त्यांना सर्वांना माहिती असतं की इलेक्शन लढताना आपल्याला किती अडचणी येतात. माझ्याही आयुष्यात त्या अडचणी आल्या. मी 9 वर्ष मेहनत केली होती. 10 दिवसापूर्वी माझं तिकीट कापलं गेलं होतं. त्या दिवशी मी देवाला साकडं घातलं होतं, नवस केलं होतं की माझ्या मार्गातले अडथळे दूर होऊ दे, मी 5 दिवसात तुझ्या दर्शनाला येईल. आणि पहिल्या बैठकीत मी होते इथे उपस्थित ठाकरे साहेबांबरोबर. तेव्हा मला असं कळलं होतं की सोमवारी जायचं आहे आपल्याला कोकण भवनामध्ये. पण मंगळवारपर्यंत जेव्हा मेसेज आला नाही, मला जवळच जायचं होतं म्हणून मला असं वाटलं मी करून येईल दर्शन. पण मागे रात्री जो मेसेज आला मी तिथे तोपर्यंत पोहोचले होते, जो मला लेट भेटला. मग मी इथे निरोप पाठवला की असं असं आहे पण मी येणार आहे आणि मी येणार आहे असं मी मेसेजमध्ये त्यांना सांगितलं होतं. म्हणून त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. जसं मी संपर्कात आले मला आदेश मिळाले की तुम्ही पहिले मोबाईल बंद करा, इथे वातावरण वेगळं झालं आहे, पहिले आमच्या संपर्कात या, आम्ही सांगू तेव्हा तुम्ही मोबाईल ओपन करा. म्हणून आम्ही रात्री पोहोचल्या नार्वेकर सरांच्या घरी पोहोचलो. रात्रभर आम्ही तिथेच होतो. सकाळी आम्ही त्यांच्यासोबतच आलो. स्विच ऑफ नव्हता. ऐका माझं, तुम्ही जेव्हा कॉल केला असेल कदाचित तेव्हा स्विच ऑफ असेल. आमचे जे आहे उपशाखा विभाग प्रमुख उतेकर साहेब आहेत त्यांच्याशी बोलणं झालं होतं, सांगळे साहेबांशी पण बोलणं झालं होतं, डॉक्टर साहेबांचं, माझं नाही. त्याच्यानंतर आम्ही दोघे पूजेला बसलो होतो. तेवढ्याच काळापुरतं आम्ही नॉट रिचेबल होतो. पण तोपर्यंत बऱ्यापैकी बातमी सगळीकडे पसरली होती. हे बघा, ही चर्चा, हे बघा, विरोधक तर असंच बोलणार ना मॅडम. विरोधकाला तेच आहे ना की आम्ही जिंकलो आहोत, विरोधकाला कुठेतरी त्रास होणारच ना. आणि बघा, जर आम्ही संपर्कात असून पण जे खालचेच लोक हे पसरवतात ना मॅडम.